ते समजा ठीक आहे, पण हे सगळं करून हे तुझा काय फायदा? हा माहिती. पैलवान त्या अतुलच्या माझ्या जुन्या लफड्याच्या वादामुळं हे सगळं लग्न मोडून बदला घ्यायचा प्रयत्न करतात ते बघ. पैलवान तुमच्या जुन्या लफड्याचा बदला म्हणून हे सगळं करत असेल का नाही? तुम्ही काही येड आहे का तुला सोडून त्या पैलवानच्या नादी लागायला? अरे तुला छान आहे म्हणून तर मी हा लय विचार करून निर्णय घेतलाय बघ. असं चांगला निर्णय घेतलाय की? ते तर आहेच रे, पण तू नाही लग्न मोडायच्या नादात पडणार. आणि लग्न मोडू पण देणार नाही. मी काही येडा बिडा आहे होय हे लग्न मोडायला? तसं नाही रे, तसं तुला छान आहे, पण तू माझी शपथ घेऊन सांग ना, नाही ना तुझे जमलेलं लग्न मोडणार? माधुरे, तुझ्या देखण्या रूपाची शपथ घेऊन सांगतो, मी काय लग्न मोडत नसतो बघ. आणि कोण मध्ये मोडायला आलं तर मी त्याला बी मोडू देत नसतो. खरं ना? हा ना. अय्यो नाना. चल लवकर. अगं चल की, तुला बोलल्यावर बोलत का नाही का मला तू? अगं बोल की काहीतरी. काहीच का तुला कमी पडला कालचा? जा लवकर वरी, पाण्याची बाटली घेऊन ये मला. आणि तसं तोंड करून माझ्यावर बघून बरं का अजिबात. काय माणूस आहे, प्रेमाने बोला तर विसरूनच गेलाय. प्रेमानं बोलायचं. तेवढी गुन्हे असते ना तर बोललो असतो प्रेमानं, आणि डोक्यावर घेऊन फिरलो बी असतो तुला. डोक्यावर घेऊन फिरायचं राहू द्या, आधी नीट बोला तरी. नीट बोला तरी बरं. नीट बोलतो बाई. जा बाई, पाणी घेऊन ये वरी जाऊन. काय सगळं मना विरोधातच चाललाय खेळ. दाजीला म्हणलं होतं मी फोन करा म्हणून, पण दाजीने काय फोन केला नाही मला. जाऊ दे, आपणच फोन करू पाहुण्याला. कसं आहे, ते आई घालायचं आतल्याचं लगीन मोडायचं म्हणल्यावर हे माणूस लय महत्वाचा आहे आपल्याला. हॅलो हॅलो. दाजी ओळखला का? अहो सरच्या शेजारी मी. अहो पैलवान माझा बोलतोय. काय राव, फोन नाही काय नाही. काय पाहुणं, कशाचा फोन कशाचं काय राव? का काय झालं? काय झालं काय ना झालं ते विचारा. म्हणजे नेमकं सांगा बरं मला. पहिलवान आज आला तुमच्या घराकडे. एक कुटाणा झालता, ते मिटवायला आलतो, पण त्या नासके आतले नाही घाले ते कुटाणा पाक नासून टाकला की. म्हणजे कसला कुटाणा, काय नासवलं नेमकं? पहिलवान त्या दिवशीची गोष्ट आहे. त्या आयगाला आतल्या आलता माझ्या घरी, आणि घेणं देणं माझ्याच घरात येऊन माझ्या बायको समोर कुत्र्यासारखं आणून गेलता मला. काय सांगता राव? म्हणजे तुम्हाला हाणलं, आणि ते बी तुमच्या घरात? आणि तुम्हाला म्हणलं होतं का नाही मी काय बी गरज पडली तर मला फोन करा म्हणून? कशाचं फोन कशाचं काय राव, जाऊ दे सोडा, काय बोलायचं आता. असं कसं सोडा? म्हणजे आतल्यानं तुम्हाला हाणला, भाऊ तुम्हाला इकडे घेऊन आलं, नेमकं काय कुटाणा झालं ती तरी मला सांगा की सविस्तर. अहो महादेवराव, ते आतल्या आलता आयगाला पोरं घेऊन माझ्या घरी. आयगाला आला ते आला, आणि माझ्याच बायको समोर माझ्याच घरात मला कुत्र्यानं हाणून गेला. ते आला दाजी मग मला माफी मागायला. पाहुणं तुझी माफी मागतो काय आणि काय, चला मला तिकडे जाऊ आपण आतल्याला हाणू आणि मिटवून घ्या म्हणून आलं तुमच्या मळ्यात त्या दिवशी कालच. त्या आतल्या आयगाला त्या भाऊच्या अंगावर धावला की, मग काय सगळा रक्त संगीवर काढून आले. असा सगळा कांड झालाय बघा. लोका ते आई घाला आतल्या हायच खोडील बोड्याचं. दाजी अहो, आई घाल्यानं असा शांतपणा केला मागच्या वेळेस, म्हणूनच तर जीव जाऊच तर हाणला होता बघा मी. पण नाही दाजी, आपल्याला ना त्याची झाक जिरवावीच लागेल. अहो तुमच्यावर वार म्हणजे माझ्यावर वार. आणि तुमचा अपमान तो माझाच अपमान, कळलं का? त्यामुळं मी तुम्हाला सांगतोय, आपण काय करू, ते आई घाल्याची चांगली झाकच जिरवून टाकू. नाही, मला फोनवर सगळं सांगायला यायचंच नाही तुम्हाला. मी काय करतो दाजी, खास तुमच्यासाठी उद्या सुट्टी टाकतो आणि येतो तुमच्याकडे. मग काय करू, तिथंच आपण भेटून बोलूया, चालेल ना? जिरवायची ना झाक मग त्याची. पहिलवान तुम्ही सांगा आहे ना, तर तुम्ही म्हणेल तसं करू, पण त्या आई घालायला ना सरळच करू. हांगा असं भेटू मग उद्या. हो बाकी बोलूच तिकडं मग. चालतंय, भेटू उद्या. हा चालतंय. ठेवा मग, आणि काळजी घ्या बरं का. ठेवा. दाजीला तर आता सांगितलंय काय करायचं काय नाही ते. उद्याचा दिवस तेवढा येळ काढून आपल्याला काय ना काय करावं लागणार बघ माझा. त्याशिवाय काय नाही लागायचं नाही. 100% उद्या एकदा कानावर घातलं की विषय संपला. ओय पैलवान, अरे कोणत्या विचारत चाललंस? आयला नाना साहेब तुम्ही होय? अहो होता जरा पाहुण्याचा विचार होता डोक्यात. एखाद्या पाहुण्याचा विचार होता का एखाद्या पाहुणी बिवणीचा विचार होता? ऐका नाना साहेब, अरे तुमचं काहीतरीच असतं बघा.
पण काय रे एकटाच चाललास, जोडीदार कुठे दिसा नाही. अरे नाही नाही, आले की ते बी वरी गेले जरा पाणी आणायला. हा बरं, मी बोललेलं बोलला का तात्याला तू? अरे ते बोलायलाच वरी गेलो होतो बघ. अरे पण मी गेल्यावर तात्या अचानक कुठे गायब झालं तेच माहित नाही बघ. हे आमचं तात्या आहे ना आजकाल लईच भिंगरीवाणी फिरतं इकडं तिकडं. अवघडायला का तुझं? बाकी कसं चाललंय काम? कामाचं काय बरं चाललंय की. खाली जाऊन आता मसर धुवायची ती. अरे पहिलवान मी ह्या कामाचं नाही बोलत आहे. अरे घरातली कामं कशी चालू आहे ती सांग. म्हणजे समजा खेळ तुझ्या मनासारखा होतोय का नाही? अरे होय की. अरे ना तुझी दिलेलं पाकिट आहे का नाही, त्याने तर लईच मजा येते बघ. हा पण तुम्हाला एक आतली गोष्ट सांग राणा साहेब. अहो म्हणजे कसं आहे, मी एकदा का नाही ती पाकिट न वापरता मजा घेतली. अहो मग तर लय भारी वाटतंय बघा. तसंच लय भारी वाटायला लागले बघा आता. अरे पहिलवान जमायला लागलं की सगळं. मग म्हणजे आधी जरा भीती वाटत होती बा, पण आता कसलंच बेन आहे आपल्याला बघा. हात तिच्या मागा. शिकला पहिलवान शिकला. होय होय. बरं ना नाही की. अरे पण मला उद्या यायला काय जमायचं नाही रे. म्हणजे एका पाहुण्याकडे जायचंय, जरा लय महत्वाचं आहे. उद्याचा दिवस तेवढं घे की सांभाळून. ना का रे असं अचानक? तुला सांगतोच की मी आल्यावर काय असेल ते. उद्याचा दिवस लय महत्वाचा आहे बघ माझ्यासाठी. काय आणि मी सांगितलेलं तेवढं कर बाबा तू एकदाच. सांगतात त्याला काय. पण पहिलवान आता तू उद्या नाही म्हटल्यावर समजा कामाचं लोड माझे ऍक्टर म्हण की. अरे नाही नाही, ते आहे की तुला मदत करायला. म्हणजे तू एकटाच चाललास होय? हा म्हणजे यार एकटाच चाललोस? हा मी एकटाच चाललोय की. आणि तसं बी तिला सांगून ठेवतो की ती करेल तुला मदत. हा बरोबर चालतंय. मग पहिलवान हे तू जाऊन मी करतो समजा मॅनेज. हा चालतंय की. बरं जाऊ का? जायचं जरा मला. आणि तेवढं तात्याला सांग बाबा तू. वै रे पहिलवान सांग तू. लय चिमटे बाबा तुझी. भेटायला काय. अहो नानासाहेब तुम्ही काय नाही थोडं बोलावं म्हटलं. आता काय बोलायचं? बोला पटकन, आमच्या ह्यांना ताण लागली. हाय का आता? तुम्ही काय फक्त पहिलवानची ताण भागवता काय? माझी बी ताण भागवा की. हां विसरलाव काय आपलं काय ठरलं होतं ते? हां ओ नानासाहेब किती घाई करते, माहिती आहे ना अति घाई आणि संकटात नाही. अहो माहिती आहे हो, पण असं वरवरनं बोलून नादी नवलं का म्हणजे झालं काय? अहो तुमच्यासारख्या देखण्या तरण्या माणसाला कोण नाही दिलावणार? हा नाही नाही कोण नाही. आणि तुम्ही तर नाहीच. बरं चला जाते. अहो पण ते पहिलवान सारखं माझ्या मागं लागलं आहे. ते अतुलचं लग्न मोडा, ते तात्याला जाऊन सांगा, तात्याला जाऊन सांगा. अहो पण मी काय करू ते मग कळेनाच बघा. तुम्ही का बसा ना फक्त. तसं पण त्याचा मोबाईल तुम्हाला भेटणारच आहे ना. अहो भेटणार आहे, पण कवा कधी कुठं आणि किती वाजता ते तर सांगा की. अहो नानासाहेब वेळ आल्यावर नक्कीच भेटणार आहे बघा. बरं चला जाते आता मी. अहो पहिलवान कुठेतरी गावाला चाललंय उद्या. नाही म्हणजे सुट्टी मागत होता. जा म्हणलं. कसं आहे ना, त्या नानाकडं कोणी काही मागितलं आणि मी त्याला दिलं नाही असं कधी होतच नाही ना. गावाला चाललंय म्हणजे कुठे चालल्यात? आहे का? तर मला काय माहिती. आता चाललाय तर चांगलंच आहे की आपल्यासाठी. हा म्हणजे कसं उद्या एकांतात निवांत आपल्याला आपली कामं करता येतील. हा येते की, मी कुठं नाही म्हणते. बरं चल जाते आता मी. आमच्या ह्यांना ताण लागले, उगाच चिडतेल भिडते. असं बी तो पहिलवान चिडायच्याच कामाचा आहे बघा. ओ ना तुम्ही पण ना. हा ना. झाड बी पाक वाळून गेले. ओ घ्या पाणी. आणि इकडे बरं ऐक, उद्या काय मला कामाला यायला जमायचं नाही. तुझं तू एकटं ये. हा जनावरांनी वरण बी टाक आणि धारा बी काढून घे. नानाला बोललोय तसं मी, ती करेल तुला मदत. हा तुम्ही कुठे चालले उद्या? हा काय काम आहे तुम्हाला? ते तुला काय करायचंय, जेवढं सांगितलं ना तेवढंच करतो. आहे माझं एक काम. बाई असं असतंय वे, तुम्ही नाही तर मी कशाला येऊ? कशाला येऊ म्हणजे? इथं येऊन काय बागेत फिरायचं होतं? तुझं तू काम कर की येऊन गप.
ओ काय पण काय बोलताय? मी नसते येत एकटी उद्या. तसं पण त्या वयात आल्याला नाना असतं इथं. लोक बघितले तर काय विचार करतील? मी नाही येत. उगा बिनकामाचा गहना कशाला घालते का तू हा? आणि तसं बी नाना काय एकटाच आहे का इथं? तात्या आहेत, नेहा आहे, सगळे आहेत की. आणि नाना लय भारी पोरगा आहे, कळलं का? उगा त्याच्यावर चेक घेत जाऊ नको. तुम्हाला एवढं मिठीत जायचं कुठं? जायचंय कुठं म्हणजे? तुला बिनकामाचा कशाला गहना घालायची सवय लागली का? जायचंय म्हणलं ना, काम आहे मला. आणि उगा सारखं विचार नको. जावा तुम्हाला कुठं जायचं तिकडं. मी बी नसते येत एकटी. नसती येत म्हण. बरं ऐक, अगं ती संगीता नाही का, त्याच्या नवऱ्याकडे चाललोय मी. ते आतल्यानं आई घालानं त्यांच्या घरात घुसून त्यांना हाणलंय. आणि ते बिचारा भाऊ हे सगळं मिटवायचं म्हणून त्या पाहुण्याला इकडे घेऊन आला. तर त्या आतल्या आई घाला भाऊच्या अंगावर गेला. कान कधी? ती कान कधी तुला काय करायचंय का? त्यांचं काय बी असू द्या, तुम्ही नका मध्ये पडू. मला काय करायचंय ना चांगलंच कळतंय, कळलं का? तू उगा मध्ये मध्ये पड नको ह्याच्या. त्या नासक्याचं आई घालायचं लगीनच मोडायचंय मला. करा तुम्हाला काय करायचं आणि त्या नानाला बी सांगा मी काय येत नसते उद्या. हाय का? असं दोघांनी सुट्टी घ्यायची असते होय? हा? आणि काय सांगू त्या नानाला मी? सांगा काय बी आजारी बिजारी पडली. बरं जा, कर तुझी तू काम. काय करावं लागेल आता? संगीताई चहा घे. घे की अगं संगीताई. अगं संगीताई, सकाळपासून काय खाल्लं पण नाही तू. तोंड बघ किती सुकून गेलंय. धर चहा पी. ग बस, सगळं ठीक होईल संगीताई. आता काय ठीक होईल आणि कसं ठीक होईल वर्षे? वाटोळं झालंय ग माझं. अगं तू असं का बोलती? हे बघ, नवरा बायकोची उडतेवढे भांडणं होत असतातच की, म्हणून काय सगळं लगेच संपतंय वय? राहिलंय काय आता वर्षे? तूच सांग ना. तू आधी का बस बरं, रडू नको. तू असं रडायला लागली ना, मला बी रडायला येते बघ. चहा पी, धर. आता काय करू आणि काय नाही असं झालंय बघ. चल आपण घरी जाऊ. हा जाऊ आपण घरी, पण चहा तर पी की आधी तू. तू घे की चहा. नको, मी नंतर घेते, तू घे आधी. संगीताई, मी काय म्हणते, आता दाजी चिडल्यात. जवळ त्यांचा राग आहे ना, तोवर तू शांत राहा. तू त्यांना काहीच बोलू नको. आणि त्यांचा राग आज न उद्या कमी होईलच की. त्यांचा राग कमी झाला ना, मग तू काय कर, डायरेक्ट तुझी पिशवी भर आणि सासरी निघून जा. हे बघ, किती जरी नाही नाही म्हणले ना, तर दाजींना बी तुझी गरज आहे. म्हणून दाजी सारखं सारखं इकडे मिटवायला यायला लागलेत बघ. आणि तुमच्या दोघांच्या भांडणामुळं त्या बिचारा लेकराचे किती हाल व्हायला लागलेत ग. हे बघ संगीताई, मी जे काय बोलते ना, ते शांत डोक्याने विचार कर. वर्षे, बारीक आहे म्हणता म्हणता आम्हा मोठ्यांना बी चांगलं शिकवायला लागली की तू. हा बरं, तू पी चहा. मी आता भाऊला चहा गरम करून देते. पी, मग जाऊ आपण घरी. अतुल, चहा घ्या. वर्ष बस. चहा प्या, बरं वाटेल तुम्हाला. चहा आणलास होय? आणि तुला? नाही मला नको, मी घेते नंतर. संगी राहिली का रडायची? झाली शांत. वर्षे काय बघते का? मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा आहे ना लय त्रास होतोय बघा. संगीता रडून तुझं मन तरी मोकळं करते, पण तुम्ही रडत बी नाही आणि कोणाला काही बोलत बी नाही. आणि या सगळ्यात तशी तुमची बी चूक आहे म्हणा, पण त्याची शिक्षा तुम्हाला मिळाली आहे. मी काय म्हणते अतुल, तुम्ही इथनं पुढे आहे ना
ह्या असल्या भानगडीत पडू नका. काय मला माहिती आहे मी तुम्हाला ही नाही बोलायला पाहिजे, पण तुम्हाला जो काही त्रास होतोय ना ते बघून मला लय वाईट वाटते बघा. आणि माझ्या डोक्यात ना सारखा तुमचाच विचार चालू असतोय. अगं वर्षे, तू नको विचार करू. मला माहिती आहे तुम्ही लय एकटे पडलाय, तुमची काळजी बी घ्यायला कोण नाही, त्यामुळे तुम्ही आहे ना फक्त तुमची काळजी घ्या. अगं अशी कशी म्हणतेस? माझी काळजी करायला माझी होणारी बायको आहे की. निघतो आम्ही, घरी जायचंय. काळजी घ्या तुमची बी आणि तुमच्या होणाऱ्या बायकोची बी. संगीताई चल. होय ग, एक काम करा, उद्या सकाळी लवकर उठा आणि हरीचं बघा झालं. कसं आहे, सकाळ सकाळ सगळं आवरून त्या पाहुण्यांकडे जायचं. हा आयला महादा एकदा का दाजी आपल्या पट्टीत आला का नाही मग आतलंच नवीन मोडाला बरं पडतंय. संगीताई तुला जे काय आत्ता बोलले ना मी त्याचा नीट विचार कर बाई तू, आणि परत काय कुठं वाढवत बसू नको बघ आता. होय वर्षी, असं काहीतरी चमत्कार व्हावा आणि सगळं मिटून जावं. सगळं मिटेल बघ, तू फक्त आहे ना धीर सोडू नको. नाही अगं, या भांडणामध्ये माझ्या लेकराचे काय हाल होत असतील कोणास ठाऊक. बिचारा कुठे आहे आणि कसं आहे ते बी नाही माहीत मला. अरे अगं मला बी तुझं वाईट वाटतंय बघ. हाय संगीता, बरं आहे का सगळं? होय बरं की. दाजी आलतं ना न्यायला, मग गेले नाही होय तू? तुम्ही कुठे गेलता इकडं? रानात गेलता का? हा रानातच गेलतो की. पण संगीला काय झालं? लय सुकून गेली संगी. नाही नाही काय नाही, जरा डोळ्यात त्याच्या काहीतरी गेलते ना मगाशी, म्हणून तुम्हाला कसं वाटत असेल. असं आहे होय, बर बर. नीट राहत जा ग बाई. कसं आहे, नवऱ्या वाचून एकट्या बाईचं आयुष्य म्हणजे लय डेंजर असतंय. हा चला येतो आम्ही. संगीताई चल. बघा मी सांगत होतो तरी त्या नासक्या आतल्याच्या नादी नका लागू नका लागू, पण नाही कोण ऐकतंय आपलं. हा चला गप. हे चलतोच मी, चल. बर बर बर. हा हा बरं दाजी, तुम्ही कुठं बाहेर जाऊ नका बरं का कामाला बी. मला काय घरीच असता होय? बरं बरं. नाही तुमचं बी बरोबर आहे म्हणा. कसं आहे, आता बायकोच घरी नसल्यावर कामावर मन तरी कसं लागणार? हा नाही नाही, तुम्ही काय करा हो का, चहा पाणी घ्या, तोवर आलोच मी तिथं. हा काय डबा आणू होय? बरं बरं बरं, येतो घेऊन येताना. हा 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 येतो लगेच. ठेवू का? ए अगं झाला का चहा, का जाऊ तसाच? घ्या. भाजी झाली आहे, चपात्या करते. चहा प्यायला की वाढते लगेच जेवायला. जेवायचं राहू दे आता. हा तू काय कर, डबाच भरून दे आणि थोडी जास्त भाजी बी दे आणि चपात्या बी जरा जास्त दे. काय कसं आहे, त्या पाहुण्याची लय उपासमार व्हायला लागली बघ, आणि डबा आणायला सांगितलं त्यांनी. हा बरं बरं भरते डबा मी. प्या चहा तुम्ही. आणि तुला नाही प्यायचं विचार? मी घेते माझ्या कामं झाल्यावर, तुम्ही प्या. घे नाही तर तशीच बस, पण डबा भर लवकर जा. होय होय भरते. चला महादेवराव, लय मोठा कांड करायचा आहे आज. त्या आतल्याचं आई घालायचं सगळं पितळ उघडं पडणार आहे आज. ए अगं झाला का डबा? हा किती उशीर करते का? घ्या. हा परत कधी येत आहे? बघू, येतो संध्याकाळी बिंध्याकाळी. हा पण मी काय म्हणते, जायचं गरजेचंच आहे का? बोललीच का? बोललीच का मध्ये? हा उगा किडा आल्यावर बोलत जाऊ नको बरं. बरं बरं जावा आता.
जातो आणि तुझं बी आवर लवकर आणि जा लवकर तिकडे कामाला. ती नाना वाट बघत असेल तुझी. जा लवकर. ओ तुम्हाला कालच सांगितले मी काय एकटी कामावर जात नाही म्हणून. आणि तसं बी तुम्ही युसर घरातला पसारा आवरते मी. आईला आता तू इथं पसार आवरत बसल्यावर त्या नानाला काय सांगणार आहे मी? हा अहो सांगत काय बी आजारी बाजारी पडल्यावर सांगा त्यात काय एवढं. बरं बरं सांगतो. जाऊ का मग? जाऊ का नसते म्हणायचं येऊ का म्हणा. लय काळजीची. हा जा जा येतो. आज बघतोच आई घालायला. अतुल एवढा सकाळ सकाळ बरी तुला झोप लागते रे. माधुरी तू मीच आहे. एवढा समजा कुठं ना करून बरी तुला झोप लागते रे. आज तू सकाळ सकाळी इकडे आलेस. पहिलवान कुठं आहे? तेच सांगायला आली. तू सांग आधी ते संगीता कुठाने मिटवायचं आहे का वाढवायचंय? अगं मी कशाला वाढतो तो वाद? पण फिरून फिरून माझाच बोखंड यायला लागलाय. त्याला मी तर काय करू? हा काल काय कुठाने गेलं तुम्ही? ते कुठाने ऐकून पाहिजे आणले पिसाळलाय. आईला पहिलवानला कसं कळला कालचा कुठं? अगं ते भाऊ आलते दाजीला घेऊन मला हाणायला. भाऊ आपले भाऊ आणि तुला हाणायला? अगं त्या दिवशीचा कुठं माहित नव्हे. त्याचा बदला पूर्ण करायचा म्हणून दाजीला घेऊन आलते हाणायला. आईला भाऊचं डोकं कसं चालतं तेच कळतंय बघ मला. बाई भाऊचं पण लय अवघड आहे. हा ना म्हणून तर माझं टाळकं सरकलं आणि भाऊला बी धक्काबुक्की केली. असं करते तुम्ही? खरं आहे माधुरी तुझं. पण बघ की अगं मी जेवढं निस्ताराचं बघतो ना तेवढाच वाढत चालला ह्या कुठाना. आता तर हा कुठाना अजून वाढणार आहे. पहिलवान गेले त्या संगीच्या नवऱ्याला भेटायला. लय पिसाळत हे कुठाना ऐकून. का मलाही कळत नाही. पहिलवान ह्या सगळ्यांच्या मध्ये का पडतोय? का मध्ये पडतात म्हणजे तुझं लग्न मोडायची शपथ खाल्ली त्यांनी म्हणूनच गेले दाजींना भेटायला. बर करू दे करू त्याला काय करायचंय. शाळेला लय किडा आलाय ना महाद्याला. बघ कसा गार करतो. तुम्ही करा एकमेकांचा किडागार. इथं माझंच मरण चाललंय. तुझं बघावं का त्यांचं बघावं हेच काय कळ नाही मला. अगं अगं मी आहे की तुझ्यासोबत. तू कशाला टेन्शन घेते? येऊ दे कोणी पण आडवास करतो बघ. अगं कुठं चाललीस तू? चालले खाली म्हशींना गवत आणायला. आता तू खाली चालल्या म्हणल्यावर मी तर कशाला थांबू? चल मी पण येतो. अगं थांब की वस्तीवरची माधुरी दीक्षित. हा आधीच लगेच चाललीस होय? कवतिक बघायला आलं नाही कोणी. राणी माझ्या मळ्यामंदी खुसशील काय. ढिपारी ढिपांग ढिचवारी ढिपांग ढिबारी ढिचवारी ढिपांग ढिपारी ढिपांग बिट्टा. अयो आज लय सकाळ सकाळ कामाला लागलंस. मग दिदे काम तर करायला लागतं का नाही? लय कामाचा ग माझा भाऊ. आहे का? अगं दिदे तुझं आता लगीन करायचंय. हा त्यामुळे आता डबल काम करायला लागेल का नाही? आलेल्या पैशातनं तुझ्या लग्नात जी काय हाऊस मौज आहे ती पूर्ण करायला लागेल. हा गपरे सकाळ सकाळ नको पांचाट बोलणं चालू करूस. अगं आज महाद्या येणार नाही त्यामुळे सकाळ सकाळ खाली गेलो तू गुरांकडं. माझा काका नाही म्हणलं माधुरी ताई पण येणार नाही का? तुझी माधुरी ताई येईल किती? तसं नाही रे. माझा काका नाही म्हणल्यावर ती तरी कशी येईल? अगं ए काय बी नको बोलू का माहिती का? समजा लोड माझ्या एकट्यावर आलाय. बरं ते जाऊ दे. दाजी काय म्हणतात? बोलणं बिलणं होतं का नाही? होते की थोडं थोडं. थोडं थोडं कशाला? अगं बोल की बिंदास. तुला कोणाची भीती आहे? अरे भीतीचं काय नाही. त्यांच्या मागं काम असतात. वेळ भेटत नाही त्यांना बोलायला. लयच बिजी दिसतात दाजी. आता लग्नाआधी एवढं बिजी आहे म्हटल्यावर लग्नानंतर तुला वेळ देतील का नाही कुणाला माहिती. असं का बोलतोयस? देतील की वेळ ते मला. चांगलीच ओळख झालेली दिसते दाजीची. हो मग मग कसा आहे दाजी? हा कसं आहेत म्हणजे? चांगले आहेत की तुझे अतुल दाजी.
स्वभावाला कसं आहे हे बघ दिदे, आत्ताच टाईम आहे, जे काय असेल ते सांगून टाक. असं का बोलतोस तू? चांगला आहे की त्यांचा स्वभाव, त्यांना लय काळजी आहे बघ माझी. आणि त्यात त्यांनी चांगलं पोरग शोधलंय माझ्यासाठी. उगं काय पण बोलून तू माझ्या मनात काय पण भरू नकोस बरं का. आहे का? मी कशाला उगाच भरवतोय. जाऊ दे, तो चालू दे निवांत. अगं एक भाऊ म्हणून मला तुझी काळजी वाटते म्हणून बोललो मी. हा, लय काळजीचा ग माझा भाऊ. जा, तात्या आल्यात नाश्ता करायला. हा, आलो वय तात्या. ते आलेत कधीच, तुलाच विचारत होते. चल की तू पण. नाही, माझा नाहीचा उपास आहे. तुम्ही दोघं करा नाश्ता, जावा. बरं बरं, जातो. काय घराच्या बाहेर निघतात का नाही तर पाहून आईला गड चढलेच आहे गड्या. दाजी राम राम. या पाहून बसा. हा. दाजी काय म्हणा बरं का, पण अशी तुमची अवस्था बघून लय वाईट वाटायला लागली बघ. खरंच आहे बघा, मालकी नसल्यावर घराचा पाग उखंडा होतोय बघा. घराचं सोडा पाहुणं बालाशेठच्या पार आयुष्याचा उखंडा झालाय. बरं महादेवराव, बसा तुम्ही, चहा ठेवतो तुम्हाला. हा, चहा राहू दे बाला. अरे त्या दिवशीपासून काय भजे खायला भेटले नाही बघ परत. आज तरी कर की भजे. नाही नाही नाही, बजे राहू दे. काय राव गोरख पाहुणं, तुम्ही बी का नाही? हा, अरे ते माणूस आधीच टेन्शन मध्ये, तुम्ही त्याला भजे करायला सांगा. दाजी हो का, खास तुमच्यासाठी डबा घेऊन आलोय बघा. गोरख पाहुणं ताटे घ्या. हा, कशाला आणला डबा? आहे का? तसं असतं वय. हा, अहो पाहुणं ताटे घ्या तुम्ही आधी. कसं जेवून घेऊ लगेच सगळी, म्हणजे आपलं जेवल्यावर डोकं बी चालेल चांगलं. दाजी ही गोरख काय बंदराच काय तुमचं? हा, नाही नाही, तसा भावासारखाच आहे. हा, शेजारी आमचा. होय. कोपऱ्याचं घर नाही होय, हा 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 हा, गोरखच आहे. आयला मग गोरख मंडळी बरी आहे का? सगळी घरची बरी ती? अहो लग्नच नाही अजून, मंडळी कुठून यायची? असं आहे होय, लग्न नाही झालं काय तुमचं? नाही ना. बरं दाजी काय बी म्हणा बरं का, पण गोरख लय वाईट काळात आहे बघा तुमच्यासोबत. म्हणजे शेजारी असावं तर असा असावं बघा, नाहीतर त्याच्या आईला आमचं शेजारी. अहो आई घाण्याने पाक वस्ती नासून टाकली सगळी. हे माधुरी थांब की. अगं असं तू तोंड पाडून चालत, मी तर कोणा तोंडाकडे बघायचं का? मग काय करू तू सांगा? तिकडे पहिलवान बी ऐकत नाही आणि इकडे तू कुठं नाही गेल्याशिवाय शांत नाही बसत. माधुरी शांत हो, शांत. अगं बघ की, ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्याचा मी कसा प्रयत्न करतो मलाच माहिती आहे. तसं माझ्या पण काय चुका झाल्यात म्हणा, पण माधुरी मी तुला शब्द देतो, इथनं पुढे जेवढे शांतीत मिटवता येईल ना तेवढं मिटवण्याचा प्रयत्न करेन. तू नको टेन्शन घेऊ. तुझं आणि त्या नेहाचं लग्न ना जेवढं लवकर होता होईल तेवढं करून घे बाबा. म्हणजे कसं हा कुटाणा सगळा मिटून जाईल. खरं आहे तुझं, पण भाऊ संग भांडल्यामुळं भाऊ काय करतो काय माहीत आता. मी काय म्हणते, एक फोन कर त्यांना आणि मग त्यांची माफी म्हण. झालं गेलं सगळं विसरून जा, काढा लग्नाची तारीख. नाही नको, भाऊ अजून रागातच असणार. थोडा वेळ जाऊ दे, मग करतो त्यांना निवांत कॉल. बघ बाबा काय करायचं ते कर. आता ते पहिलवान आहेच कुटाणा वाढवायला. शाळेला त्या पैलवानच्या एवढं का मध्ये मध्ये करतो का? त्या आहे घराच्या संसाराची गॅरंटी नाही तर, आणि माझं लग्न मोडायला चाललंय. माधुरे तो पैलवान खरंच येडा भोकाचा आहे बरं का. कशी राहते तू त्याच्यासोबत? कळण तुला तुझं लग्न झाल्यावर. जोडीदार कसा का असेना त्याला सांभाळूनच घ्यावं लागतं. लग्न व्हायची काय गरज आहे मग? मला आताच दिसतं की जोडीदार कसा सांभाळून घेतो ते. हां गप्र, इथं मी काय बोलते तुझं काय चाललंय? आहे का आता असल्या देखण्या नाजूक माणसानी एवढं जड नसतं बोलायचं का? हां अरे विशेष तसा म्हटल्यावर मी तरी काय बोलू? आता ह्या घडीला असल्या देखण्या वातावरणात माझी माधुरी समोर असताना भरपूर काय काय करू शकतो. असे नाहीतर काय. तुमच्या दोघांचं काय चाललंय र? राम्या जा खाली अतुल भाऊ आहेत का बघून ये.
हा वर्षा जातोय तर तुम्ही इथंच बसा. हा वर्षा ये की बस इथं. संगीत आहे तू पण ये. हे काय अतुल आहे ते खालीच. ए रामा थांब, आम्ही बी खाली येतो. नाही नाही तू कशाला खाली जाती? ते आणीन की बोलून अतुल भाऊला. तुम्ही बसा इथं. नको, आमचं बी खाली काम आहे. चल संगीताई, आपण सगळेच खाली जाऊ. संगीताई आणि वर्षा तुम्ही बसा इथं. आम्ही येतो अतुल भाऊला घेऊन. हो चालतंय. कुठे तर अतुल भाऊ? तो का अतुल भाऊ? माधुरी माधुरी का रे ती? पहिला का माधुरीच दिसते. आईला राम्या, अतुल भाऊला ना असं बघून ना माझा जीव लय जळतोय का. लका अतुल भाऊचा जिगरी असून अतुल भाऊवर जळतो वैर. अरे तसं नाही रे. अतुल भाऊला असं बायासंग बघितलं ना तर माझ्या जीवाचा एकदम जळफळाट होतो. एखाद्या माणसाची सगळीच बोटं कशी तुपात असावी रे. नाही काय तर लका इथं आपल्या वासरा सुद्धा तूप भेटत नाही. खरंय का? हां अतुल भाऊला ना भाऊ मारतात ना कधी कधी ते बरोबर आहे. नुसते कुठाने हां त्यांना असं बघून ना माझा जीव लय खतून चाललाय का. हां एक तर ती वर्षी आहे पण ती बी पटत नाही. सौम्या मला का नाही याकडा डाऊट येतोय आजकाल. नाही कसला डाऊट? या अतुल भाऊ का नाही आपल्या वर्ष सुद्धा खायला महाग पुढं बघायचं नाही. अतुल भाऊनं फक्त वर्षीचा नादच करावा. नाही त्यांच्या काळात आपला ना तर नाव नाही सांगणार सोमनाथ फाकडे आहे म्हणून. लका अतुल भाऊचा काळात दाबतो वैर. थांब तुझं नाव सांगतो. ए येड्या गांडीच्या, अरे आपण एक टीम आहेत ना म्हणून तुला बोललो. कसली टीम आणि कसली टीम अतुल भाऊला बोललेला असलं आपलं जमतच नाही. थांब तुझं नाव सांगत असतो. अरे भाऊ आहे म्हणून सांगितलं तू असं करणार वय. ए अतुल भाऊला असलेलं बोल जमतच नाही. अतुल भाऊच्या जीबी विरोधात या आतल्या विरोधात. चल ए रामे अरे पाय पडतो का. जाऊ दे की हो तिकडं. संगीताई, सकाळ सकाळ कामधंदा सोडून ही बाई इथं काय करते ग? मला तरी काय माहित बाई. मला तर वाटतंय ना ही बाई अतुल भाऊला आहे ना तिच्या जाळ्या तोडायला लागली. तसं बी त्याला सारखं कोणी पाहिजेच असतं. अतुल भाऊलाच कळायला पाहिजे कोणाच्या नादी लागायचं आणि कोणाच्या नादी नाही लागायचं ते. अतुल भाऊंचा स्वभाव आहे ना लय भोळा आहे बघ. म्हणून कोण बी येते आणि त्याला नादी लावून जाते. जाऊ दे ग वर्षी, त्याला करायचंय ते करू दे. आणि तसं बी तो काय त्या बारीक आहे वय. संगीताई, मी अतुल भाऊला हाक मारू का ग? वर्षी जरा गप बस बरं. त्याचं झालं म्हणजे येईलच की तो वरती. अगं पण किती वेळ झाली ती खाली बोलत्यात. आधीच कुठाना कमी झालाय का सांग बरं. अजून काय तर नवीन वाढून बसायचा. होय पण मग आता बरं राहू दे. अतुल भाऊ वर आले ना मी त्यांना विचारणारच आहे नेमकं तुमचं खाली बोलणं काय चालू होतं ते. त्या बाईचं बी म्हणणं कळल आणि सगळंच कळल. आईला राम्या सोम्या संगी वर्षी ते इथं काय करतात? अतुल जाते मी. अगं थांब तू अशी गेली ना त्यांना डाऊट यायचा. एक काम कर, चल तू माझ्या सांग. येडाबिडा झालं का तुझ्यासोबत येऊन काय करू तिथं? जाते बाबा. अतुल भाऊ राम्या काय झालं? काय नाही भाऊ, ती वरी संगीता आणि वर्षा आली तुम्हाला बोलविले. बरोबर चला. असं कुत्र महागाला आलं का पळता रे? संगीना वर्षाला इथं का आणलं? राम्या सोम्या थांबा तुम्ही इथं. तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाचा विषय सांगायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आणि माधुरी नक्की काय करत होतो खाली. तसा तुमचा गैरसमज होणं साहजिक आहे बरं का. पण जसं तुम्हाला वाटतंय ना तसं आम्ही काहीच करत नव्हतो. माधुरीने लय महत्त्वाचा विषय सांगितला मला. कसला विषय अतुल भाऊ? सांगतो तेच सांगायचं आलं. माधुरीचा नवरा आहे का नाही महाद्या, तो आज सकाळ सकाळ उठून कुठे गेला माहिती आहे का तुम्हाला? नाही राव, कुठं गेला पहिलवान? महाद्या गेला बालाजी दाजीला भेटायला. काय आणि कशाला? तुला काय वाटतंय कशाला गेला असं? अगं माझ्या विरोधात भडकवायला गेलाय. आईला त्या बालाजीचं कान भरणार आणि त्याला शिकून माझा होणारा मी होणार का नाही नाना, त्याला काय काय सांगून माझं लग्न मोडायचा प्लॅन आहे त्यांचा. आईला पहिलवान मोठीच गेम करायला लागलाय अतुल भाऊ. हा राम्या आपल्यासोबत सगळ्या गेमाच होते तर
बिचारी माधुरी लय मोठ्या मनाची. तिला पण कळतं रे तिचा नवरा जे काय करतो ना ते सगळं चुकीचं आहे. म्हणून तर तिनं तिच्या विरोधात जाऊन सगळं मला सांगितलं. पण आता प्रश्न फक्त संगीतच्या लग्नाचा नाही राहिला. प्रश्न संगीतचा नवरा आणि महाद्या माझं लग्न मोडा काढला ना त्याचा आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना तर चांगलंच माहिती आहे मी गेल्या कित्येक दिवसापासून काय काय आणि कसं कसं सण करतो ते. पण आता बस आणखी नाही सण करायचं मला त्यांच्या विरोधात लढण्यासाठी तुमच्या सगळ्यांची गरज आहे. मी कोणावर जबरदस्ती करत नाही बरं का. पण ज्यांना ज्यांना असं वाटतं की या संकटात माझ्यासोबत उभा राहावं फक्त त्याने हात वर करा बस. अतुल भाऊ हा राम्या मरूस तर तुमच्या संग आहे. आणि अतुल भाऊ तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय येत नाही. डोळे झाकून मी तुमच्या संग आहे. मी बी आहे तुमच्या संग. मी बी आहे. बर चालतंय. पण अतुल भाऊ आता नेमकं करायचं तरी काय? काय नाही करायचं. पहिला वार त्यांना करू दे मग ठरवू की आपण काय करायचं ते. चालतंय. बरं आहे का तुम्ही सगळे आपापली कामं करा. माझं जरा डोकं दुखा आले आज जाऊन पडतो. आणि राम्या सोम्या जाऊ तुम्ही पण कामं करा. माझ्यावर हा? बाळाजी लई दिवसांनी टिकर दिला बघा. अहो चांगला की मग. हा तसं बी कसं आहे माहिती आहे का बाकी माणसाला काय का असं ना पण जेवण टायमिंगला झालं पाहिजे नाहीतर माणसाला जगून काय उपयोग आहे का हो दाजी. खरं आहे महादेवराव तुमचं. हा या सगळ्याच्या हाल माझं जेवायचं झालं बघा. आज तुम्ही डबा आणला आणि लई दिवसांनी चांगलं जेवलं बघा. हा हा वय की मी काय म्हणतो होय गोरख आला का तू देत जा की मग नांदा डबा आणला. हा एवढा शेजार आहे तू तर का हो दाजी. डब्याचं काय दिला असता बरं का मी पण. ते जाऊ द्या बालाजी पुढं काय करायचं ठरवलंय. मी काय ठरवतो तो बघू आता महादेवराव म्हणतात तसं करू. हां तसं करू. पर मला दाजी आधी एक सांगा तुम्ही न भाऊ गेला होता मळ्यात मग नेमकं तिथं काय झालं बरं. ते आतल्या आयघाला मला हाणून गेला म्हणून ते सर म्हणजे दत्ता भाऊ आलतं मला म्हणलं चल मळ्यात. ते आतल्या हान 3-4 कानाखाली आणि घे मिटून तुझा बदला म्हणून आम्ही त्याला हाना गेलो खरं मळ्यात. त्या आयघाला भाऊच्या अंगावर धावला की कशाचा बदला कशाचं काय राव सगळा राग त्या संगीवर काढून आलोय. तिलाच कुत्र्यानं हाणलंय उगाच उगं. काय राव तुम्ही दाजी. हां संगीत आईला कशाला हाणलं उगच. आता कालच भेटलो होतो तिला मी लय बारीक तोंड केलं होतं बघा बिचारी सुकून गेली ती पा. खरे राव त्या आतल्या सगळा राग तयार करायला लागला नाही. त्या आय घालायला हाणाला का नाही अजून मी माझा हात विषय करतोय. अहो तसलंच आहे ती नास काय आई घालं. हा पण त्याला हाणायचं थोड्या वेळ राहू दे बाजूला. काय नाही हाणायला लागतंय. बालाजी शेठच्या इज्जतीचा सवाल आहे. अहो हाणायचं त्याला हाणूच की आपण. हा पण त्याच्या आधी मला काय वाटतं माहिती आहे का दाजी आपण आधी त्याची दुखती नस दाबू आणि मग त्याची हाडं मोकळं करू की आपण. हा नस दाबायची म्हणजे नेमकं काय दाबायचं. हां आत्ता कसं आला बघा तुम्ही मुद्द्यावर. हा तर ऐका विषय कसा आहे हे आतल्याचं जमलं स्थळ कुठं तर आमच्या मालकाच्या पुरी संग ठरलंय. तर आता मला सांगा त्या आतल्याचं आई घालायचं एवढ्या चांगल्या घरात पुरी संग जर लग्न झालं तर आपला जगून तरी काय उपयोग आहे. हा बोला की. सगळं खरं आहे तुमचं पण नेमकं करायचंय काय आपण. आमच्या मालकाचं पोरग नानासाहेब अहो चांगला जिगरी दोस्त आहे माझा आणि माझ्या शब्दाच्या बाहेर बी नाही बरं का ते. तर आपण काय करायचं ह्या आई घाल्याचा सगळा कुटाणा त्यांना सांगायचं. काय म्हणजे दाजी तुम्ही जर त्या आतल्या सगळं कुटाणं सांगितलं का नाही तर नाना आणि तात्या दोघं बी बघा कसं त्या आतल्याचं आई घालायचं लग्न मोडते ते. आता खरं कामाचं बोलला बघा तुम्ही. त्या आई घालीने माझं वाटोळ केलंय आता बघतोच त्याचं लग्न कसं होतंय ते. हां शाबास रे दाजी. हा असंच पाहिजे. प्लॅन चांगला आहे बरं का पण मला एक कळ ना तुम्ही पिसाळ्या कुत्र्यासारखं त्या आतल्याच्या मागं का लागलाय. होय राव तुम्ही माझ्यासाठी सगळं एवढं करताय खरं पण हातातला कामधंदा सोडून तुम्ही सर कशा काय करताय. हाय का दाजी अहो तुम्ही एवढं स्वभावनं चांगला म्हणून तर करतो की तुमच्यासाठी सगळं. हा नाही हा विषय काय पटण्यासारखा नाही बघा. बालाजी दुसरं काहीतरी कारण दिसतंय बघ. आता सांगतोच तुम्हाला कसं आहे खरं बघायला गेलं तर मी तुम्हाला हे विषय सांगितला नाही पाहिजे बरं का पण सांगतो तुमचा गैरसमज नको व्हायला. काय अहो लय नास काय ते आई घाला आतले. अहो त्याचा आधी माझ्या बायकोवर डोळा होता बोला आता. हां पण मी सावध होतो म्हणून सगळं जमलं बरं का. हां आणि तेव्हाच ठरवलं होतं मी त्या आई घाल्याचा आतल्याचा सगळा बाजारच उठवायचा म्हणून. हां
आणि तेवढं तुमचा कुटाणा म्हणजे तुमच्या संगीता ताईचा आणि त्या आतल्याचा कुटाणा आला कानावर माझ्या. मग ठरवलं ह्याला सुट्टी द्यायची नाही आता. ते बाकीचं सोडा काय का असं तुम्हाला बदला घ्यायचा का नाही ती सांगा. बदला गोरख मी त्याला दादाला फोन लाव. आता आधी त्याची नस दाबू मग आई घरी चांगली हजामत करू. हा शब्बास हो दाजी. आता कसं बोललो बघा तुम्ही. आता खरा नात्याच्या कुस्तीचा आखाडा रंगात आलाय. इकडे एकटा एकटा वाटणारा अतुल आता हळूहळू त्याची टीम बांधू लागलाय. तर तिकडे महादानी सुद्धा अतुलच्या विरोधात रान पेटवायला सुरुवात केली. क्रोध, वासना आणि ईर्ष्या ह्या सगळ्यात आता नेमकं कोण बाजी मारतं ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. नाना, महादा, दाजी आणि अतुल त्याचबरोबर माधुरी आणि संगी यांच्यात रंगणारा हा सामना आता एकदम अनपेक्षित वळण घेणार आहे. आणि ते नेमकं काय आणि कसं वळण घेतंय ते येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच की. चला भेटूया मग लवकरच. ए माधुरी, घरी जायची लेच घाय झाली तुला? ए अतुल, तू कशाला लगेच मागं आला? अरे तुला माहित नाही कशाला आलं ते? तुला दुसरं काय सुचतं का नाही रे? अरे तू समोर असताना दुसरं काय सुचणार आहे मला? हात बीत पकडू नको, कोणी बघितलं तर. अरे तू कोण बघणार आहे? हा आपण दोघंच आहे की. आणि बघत असेल तर जाऊ आडूशाला. येडा झाला बाबा तू. अरे येडाच झालोय. तुझ्या कालच्या मिनिटीपासून जास्त येडा झालोय बघ. या गाय की हा माधुरी कोण आहे तू बघायला? हा चल की. दाजी आता मात्र तुम्ही मागे हटू नका बरं का. ते आई घालायचं लगीनच मोड आपण. अरे राव तुम्ही नडा बिंदास. मी हाय तुम सांगा आता. काय काय असं मग लावू का फोन नानाला? लावा तुम्ही बिंदास फोन. एकदाच काय धुवून जाऊ द्या आई घोल द्या आता.